रमेश भांजे, अहो कशाला नाव घेता साहेब रमेश भांजे? आम्ही त्या उमेदवाराला आम्ही खालच्या पत्राला कधी बोलत नाही. मला सांगा, जो वाळू चोरून व्यवहार करतो, जो लोकांसाठी डकैती डकायची कामं करतो, असे उमेदवार फक्त याला मिळतात. आलं का लक्षात? अहो मला सांगा, भाजपची आता ही जी बॉडी उभा केलेली आहे, ह्यातले यांचे उमेदवार किती दाखवून त्याला विचार, समाधान दादांना विचार, तुमचे उमेदवार किती तुम्ही त्यांना विचारा. शिवाजी मामा ठेंगेल यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचे भाऊ सूर्यकांत मामा, त्यांच्या निधनानंतर, मामांच्या निधनानंतर सूर्यकांत मामांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळं आत्ता महावीरप्पा देखील मुडवीचे सरपंच होते. त्यांनी देखील तिथं अतिशय चांगलं काम महावीरप्पांनी केलेलं आहे. शिवाजी मामाचं फार मोठं वलय त्यांच्या बरोबर आहे. शिवाजी मामाचं जे अपूर्व स्वप्न राहिलेलं आहे किंवा त्यांच्या जे काही उणीवा राहिलेल्या आहेत सामाजिक काम करत असताना, त्यांच्या अचानक जाण्यामुळं ते मामांचं अजून राहिलेलं स्वप्न महावीरप्पांच्या माध्यमातून पूर्ण व्हावं, ही महावीरप्पांची नाही तर त्यांच्या मागच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या, सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्याची भावना आहे. जुन्या माणसाला देऊया का निवडून अनुभव आहे त्याचा? जुन्या माणसानं मुंडेवाड रस्ता केलाय की 5 वर्षापूर्वी, त्याची 5 वर्ष डागडुजी करायची होती. डांबर एकदा ओतून गेली, त्याच्यावर आज तागायत भांजेनंच काम केले. रमेश भांजे कॉन्ट्रॅक्टर तेच होते. रमेश साहेब काय म्हणते इकडे ब्रह्मपुरी? चांगलं आहे वातावरण सध्या. कोणाला? समाधान तळे दादांना कसं काय वातावरण चांगलं आहे? एक नंबर कामं झालेली आहेत. ते रस्त्याची कामं झाली, ते लाईटिंगची कामं केलेली आहेत. ते भरपूर कामं झाली, निधी भरपूर आलाय. सांगा की तालुक्याचा पोशिंदा जर असणाऱ्या 10,000 लोकांचं नुकसान करत असेल आणि कारखाना चालू झाल्यानंतर 10 लाख लोक या कारखान्यावर जगतात. 10 लाख लोक हे कुटुंब चालवायचं काम या ठिकाणी या व्यक्तीने समविचारी आघाडीने केलेलं आहे. आमदार साहेबांनी कारखान्यात नुकसान केल्याचं वाटतंय त्या काळात? कारखान्याचं नुकसान नाही, कामगारांना कमीत कमी नाही 3-3 वर्ष पगार मिळाले नाहीत साहेब. मी त्या कारखान्याचा कर्मचारी म्हणून काम केलंय. त्याचा लोकप्रतिनिधी असतो, त्यांच्या खिशातनं काम करणार नाही. त्यांचं काम आहे, त्यांनी करून दाखवलं पाहिजे. पण 5-6 वर्ष झालं इलेक्शन आले की पंढरपूर रस्त्याचं काम दाखवलं जाते. पूर्ण काम अजून नाही. अर्ध मर्यादा सभा मंडप, कटेमायचा सभा मंडप, लिंगायत स्मशानभूमी, मातंग समाजासाठी केलंय. पुन्हा इथं ब्रह्मदेव मंदिर, ह्या सगळ्या सभा मंडप भारत नानांनी दिलेला आहे. बर, म्हणजे काम वावत नाना काळात भरपूर झाले. झालेले आहेत. काँक्रीट रस्ता त्याच वेळेला झालेला आहे. बर, नानाच्या ह्याच्यातनं निधी, त्या गौण खनिजचा निधी 8-9 कोटी रुपये मिळाला. त्यातनं हा सगळा विकास झाला. हे नानांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. फक्त फोडाफोडी आणि पैसे मिळवणे याच्याशिवाय दुसरं काय काम केलेलं नाही साहेब. ठेंगेल साहेब कधी जातीपाती राजकारण? अजिबात नाही. आम्हाला तर कधी जाणार. माझा शिवानंद पाटील दोस्त आहे, तानाई खरात दोस्त आहे, पण असं कधी जातीपाती राजकारण त्यांनी केलेलं नाही. म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहतो. शिवाजी ठेंगेल हे पहिल्यापासून जनमानसातले एक मोठे कार्यकर्ते होते. बर, आणि त्या कार्यकर्त्याची पोच आज ते जरी नसले, त्यांचे वडील जरी नसले तर त्यांची पोच या ठिकाणी मिळावी म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यातून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. तुम्ही आमच्या ब्रह्मपुरीतनं राऊंड हाणून बघा आणि मग सांगा. उलट भारत नानानंच 10-15 सभा मंडप ह्या गावात दिलीत. विजय दादानं सभा मंडप दिले. ही जी उभारलेलं ग्रामपंचायत आहे ही रणजित सिंह मोहिते पाटील या फंडातनं मी ह्या ब्रह्मपुरीत उपसरपंच असताना उभा राहिली वाचतो आहे. ही रणजित सिंह मोहिते पाटील, विजय सिंह मोहिते पाटील आशीर्वादानं उभा राहिली. महावीरप्पा ठेंगेल ही 100% निवडून आलेलेच जमा आहे. ठीक आहे. फक्त आता औपचारिकता बाकी राहील. दर्शक हो, नमस्कार. सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे आणि अगदी शेवटचे काही दिवस प्रचाराचे शिल्लक असताना उमेदवार देखील मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. खरं ही निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे, कारण या निवडणुकीच्या अनुषंगानं पुढच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असलेल्या, पुढच्या येणाऱ्या आमदारकीच्या, खासदारकीच्या सगळ्या निवडणुकीचं गणित खरं या जिल्हा परिषदेवरती अवलंबून आहे. कारण ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या ज्या अडचणी असतात, ज्या ग्रामीण भागातल्या, काय रस्त्याच्या असतील, लाईटीच्या असतील, पाण्याच्या असतील, या अडचणी सोडवण्यासाठी ही जिल्हा परिषदेची निवडणूक सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. मी आता मंगळवेढा तालुक्यातली असलेली दामाजी नगर या जिल्हा परिषद अंतर्गत येणारं ब्रह्मपुरी या गावामध्ये मी सध्याला आहे. खरं तर ब्रह्मपुरी हे गाव अतिशय या मंगळ तालुक्यासाठी महत्त्वाचं आहे. अनेक राजकीय गणित याच गावातून खरं तर बदलली जातात. पण नेमका जिल्हा परिषद सदस्य लोक कोणाला नेमणार हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण या भागामध्ये आमदार समाधानदादा अवताडे आणि त्यासोबत भगीरदादा भालके यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपालिकेच्या विजयानंतर भालके कुटुंब किंवा भालके एकूण कार्यकर्ते भालकेचे ते खरं तर ऍक्टिव्ह त्या ठिकाणी झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबत आमदार समाधानदादा अवताडे हे देखील नगरपालिकेत पराभव झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता जिल्हा परिषदेसाठी देखील त्यांनी तयारी जोरदार अशी सुरू केली आहे. ब्रह्मपुरी किंवा या एकूण दामाजी नगरची सध्या परिस्थिती बघता महावीरप्पा ठेंगेल हे खरं तर या मैदानामध्ये नेतृत्व करत आहेत. खरं तर त्यांची देखील मोठी चर्चा आहे. युवा नेतृत्व मानलं जाते. एका गाव खरं तर मुडवी गावची ते सरपंच आहेत, त्या भागामध्ये मोठी कामं केली अशी चर्चा आहे.
त्यांच्या विरुद्ध बाजूला म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून रमेश भांजे हे देखील या ठिकाणी मैदानात आहेत. मोठं काम त्यांचं या भागामध्ये सांगितलं जाते. कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी या भागामध्ये मोठा विकास केला अशी देखील चर्चा आहे. पण नेमकी ब्रह्मपुरीतली लोक कोणाच्या पाठीमागे उभं राहणार आहेत, ठेंगीलच्या मागे उभं राहणार आहेत, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, भांजेच्या पाठीमागे उभं राहणार त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर तिथल्या लोकांकडून जाणून घेऊया. लोक ती वेगवेगळ्या भागामध्ये बसली ती. ही निवडणूक खरं तर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी अतिशय महत्वाची आहे. तर ही निवडणूक सगळ्यांसाठीच महत्वाची आहे. खरं तर ब्रह्मपुरीतली काही लोक आपल्यासोबत आहेत. नेमकं काय विचार चालू आहे, काय चर्चा चालू आहे, जिल्हा परिषद जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी धरतो, काय नाव आहे? भारत पाटील. पाटील. बरं, गावचं पाटील का काय? मी तालुका राष्ट्रवादीचा 9 वर्ष अध्यक्ष होतो. राष्ट्रवादी? मंगळा तालुका आता राष्ट्रवादी. राष्ट्रवादी कुठली? आता दोन्ही एकत्र जायचे आता. एकत्र जायच्या. हा. बर, काय राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आता कोणा मागायचं? काय ना, ह्या मतदारसंघात तर आम्ही सूर्यकांत मामा ठिंगील, हा शिवाजीराव मामा ठिंगीलच्या मुलाया पाठीमागं, आम्ही महावीरप्पा या मागं, आणि आमचा उमेदवार हा शिंदे बटांचे हा हा हा. त्यांच्या मागं आम्ही आहे. बर, काय कसली? जायचं त्यांच्या मागे, ठेंगीलच्या पाठीमागे काय जायचं तिकडे? त्याच्या वडिलांनं ह्या मतदारसंघात असं चांगलं काम केलेलं आहे. हा. गोरगरिबाच्या मदतीसाठी त्याचे वडील खूप धावत होते. शिवाजी मामा. शिवाजी मामांनी अतिशय चांगलं काम हा. डीसीसी बँकेत आणि जिल्हा परिषद केलं. हम्म. तसंच आता तानाजी भाऊ खरात, हा. श्री संत दामाई कारखाने चेअरमन शिवानंद पाटील यांनी चांगला कारभार, नदीकाठाला शेतकऱ्याला टायमाला ऊसाचं बिल, हम्म. कामगारांच्या पगारी, हा. तोडणी वाहतूक बिलं हा. दिली असल्यामुळं बर. ह्या नदीकाठाचा पट्टा हम्म. हा सूर्यकांत मामा आणि शिवाजीराव मामा आणि तानाजी भाऊ खरात हा. यांच्या या कामाला बघून हा. महावीरप्पाच्या मागे सगळेजण आहोत आम्ही. बर बर. आणि हा. शिंदे आमचे बटांचे उमेदवार आहेत. हा. त्यांच्या पण पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभा राहणार आहे. बर. येणाऱ्या भविष्य काळात दामाई कारखाना असाच प्रगतीपथावर नेण्यासाठी हा नदीकाठ व भीमा काठ आहे हा. हा हा. तो ह्या महावीरप्पाच्या आणि शिंदेच्या मागे खंबीरपणाने उभा राहणार आहोत. दोघं आम्हाला पण ग्रामपंचायती सरपंच होते हा, अतिशय चांगलं काम आहे त्या बटांमध्ये बी त्यांचं. हा. आणि महावीरप्पाने मुडवीत चांगलं काम केलेलं, नवीन पोरगा हा. आहे, त्याला ताकद द्यायची म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. बर. आणि नवीन पोरांना जुळेल असं काही सगळं राजकारण पुढचं? जुळणार की काय अडचण नाही. हा. आणि ह्या भागात जिल्ह्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हा. यांनी ब्रह्मपुरीमध्ये फार मोठं 33 केवीचं सबस्टेशन हा. उभा करून आम्हाला फार मोठं, मी तालुका अध्यक्ष असताना हा. विजयदादांनी मदत करून हे 33 केवीचं सबस्टेशन ब्रह्मपुरीत उभा राहिलेलं आहे. हा. हा. आणि आमचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी माचनूर बंधारा करून लक्ष्मणराव ढोबळे यांचा मी पहिल्यांदा, त्यांनी आमच्या नदीकाठाला जो बंधारा उभा करून दिलाय हा. हा. तो बंधाऱ्यावर ह्या आमच्या सगळ्या बागायती आहेत. बर. आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी हा जो 33 केवी सबस्टेशन ब्रह्मपुरीत करून दिले, हा. त्याच्यातनं उतराई ह्या होण्यासाठी हा. आम्ही या महावीरप्पाच्या पाठीमाग खंबीरपणानं शिंदेच्या मागे उभा राहणार कसं आहोत. होईल ब्रह्मपुरीतनं, कसं होईल? काय नाही, काय अडचण नाही, सगळं व्यवस्थित होणार. आणि आमदारांची कामं केली त्यांनी. आता ती नुसतं सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बघून या नदीकाठाला फिरा हा. आणि प्रत्यक्षात काय चाललंय ते तुम्ही डोळ्यानं बघा. मी सांगण्यापेक्षा त्याचा काय अर्थ नाही, तुम्ही प्रत्यक्ष बघा. 400-500 कोटी निधी आणलाय बघा त्या. तुम्ही आमच्या ब्रह्मपुरीतनं राऊंड हाणून बघा हा. आणि मग सांगा. हा. उलट भारत नानानंच 10-15 सभा मंडप ह्या गावात दिलीत. हा. विजयदादानं सभा मंडप दिले. हा. ही जी उभारलेलं ग्रामपंचायत आहे हा. ही रणजित सिंह मोहिते पाटला या फंडातनं, मी ह्या ब्रह्मपुरीचा उपसरपंच असताना हा. मी आणि संजय पाटील हा. आमचा तालुका अध्यक्ष युवकाचा होता तो. हा. हा. तर ही जी उभा राहिली वास्तू आहे, हा. ही रणजित सिंह मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटला आशीर्वादानं उभा राहिली. मग आमदार साहेबांनी काय कागदावर आहे फक्त? अजून तर काय मला काय कुठं दिसलेलं नाही. हा. आता सध्या मर्यादा सभा मंडप, हा. कटेमायचा सभा मंडप, हा. लिंगायत स्मशानभूमी, हा. पुन्हा आमचा ह्याचा हा. मातंग समाजासाठी केलंय. पुन्हा इथं कुठलं ते खंडोबा मधली गल्लीतलं, हा. खंडोबा गल्लीच ब्रह्मदेव मंदिर, हा. हा. ह्या सगळ्या सभा मंडप भारत नानानं दिलेला आहे. बर, म्हणजे काम गावात नाना काळात भरपूर आहे. झालेले आहेत. काँक्रीट रस्ता त्याच वेळेला झालेला आहे. बर. नानाच्या ह्याच्यातनं निधी, त्या गौण खनिजचा निधी 8-9 कोटी रुपये मिळाला, त्यातनं हा सगळा विकास झालेला आहे. बरोबर. खरं तर जे विकास झालाय त्याला झाला म्हणायला पाहिजे. हा. ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. ठेंगील साहेब कधी जातीपातीचं राजकारण अजिबात नाही,
आम्हाला तर कधी जाणार, माझा शिवानंद पाटील दोस्त आहे, तानाजी खरात दोस्त आहे, पण असं कधी जातीपाती राजकारण त्यांनी केलेलं नाही, म्हणून त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार आहे. बरोबर आहे. खरं तर ठेंगेल असतील किंवा खरंच साहेब असतील कधी जातीपातीचं राजकारण करत नाही ती, म्हणून इथली लोक त्यांच्या पाठीशी म्हणते ते. चर्मन साहेब आमच्या सोबत आहेत. चर्मन साहेब खरं तर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र माझामध्ये. काय चालू आहे सध्याला एकूण राजकारण बघत असताना मंगळवेढचं, खास करून मध्ये काय सध्या जिल्हा परिषद राजकारण काय चालू आहे? खरं पाहिलं तर जवळपास 8-9 वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या झाल्या नव्हत्या आणि त्या सुद्धा होत असताना सातत्यानं केव्हा होतील ही लोकांमध्ये एक संभ्रमावस्था होती की बाबा या निवडणुका अजून देखील बघितलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुका एका वेळेस झालेल्या नाहीत, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आणि सोलापूर जिल्हा परिषद यासाठी सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. खरं पाहिलं तर हा संत दामाजीनगर जिल्हा परिषद जो गट आहे यापूर्वी या गटामध्ये पूर्वीच्या ह्याच्यामध्ये कैलासवासी शिवाजी मामा ठेंगील यांनी हा दामाजीनगर जिल्हा परिषद नव्हता, पूर्वी हा बोराळे जिल्हा परिषद होता. तर पूर्वी शिवाजी मामा ठेंगील यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचे भाऊ सूर्यकांत मामा त्यांच्या निधनानंतर मामांच्या निधनानंतर सूर्यकांत मामांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं होतं. खरं तर शिवाजी मामानं सर्व जाती धर्मातील लोकांशी त्यांचे अतिशय जवळीक आणि मैत्रीचे संबंध होते आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी गाव पातळीपासून किंवा तालुका पातळीवर काम करत असताना आणि त्यांचे जिल्हा पातळीवर देखील वरिष्ठ नेते मंडळीबरोबर अतिशय चांगले संबंध असल्यामुळं त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, परत ते जिल्हा बँकेला पण काही काळ संचालक होते. तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांना मदत जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केली आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी या ग्रामीण भागामध्ये ज्या रस्त्याच्या अडचणी असतील किंवा घरकुलाच्या अडचणी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार लोकांच्या ज्या अडचणी असतील त्या प्रभावीपणे मांडून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून निधी आणून या ठिकाणी या भागाचा बराच त्यांनी विकास केलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणलं तर ते अतिशय म्हणजे मैत्रीपूर्ण त्यांचा स्वभाव असल्यामुळं सर्व समाजातील लोकांबरोबर अतिशय त्यांचे चांगले संबंध होते आणि एक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच्यामुळं आत्ता महावीरप्पा देखील मुडवीचे सरपंच होते, त्यांनी देखील तिथं अतिशय चांगलं काम महावीरप्पांनी केलेलं आहे आणि ते आज देखील करत आहेत. आणि एक तरुण तडफदार सुशिक्षित असा उमेदवार आहे, स्मित भाषी आहे आणि शेवटी शिवाजी मामाचं फार मोठं वलय त्यांच्या बरोबर आहे. शिवाजी मामाचं जे अपूर्व स्वप्न राहिलेलं आहे किंवा त्यांच्या जे काही उणीवा राहिलेल्या आहेत सामाजिक काम करत असताना त्यांच्या अचानक जाण्यामुळं ते मामांचं अधूर राहिलेलं स्वप्न महावीरप्पांच्या माध्यमातून पूर्ण व्हावं ही महावीरप्पांची नाही तर त्यांच्या मागच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सर्व जाती धर्मातील कार्यकर्त्याची भावना आहे. आणि महावीरप्पाची उमेदवारी ही काय महावीरप्पा निवडणूक लढवावी किंवा त्यांनी उभं राहावं ही त्यांची भावना नव्हती. ही समाजातल्या सर्व घटकातील लोकांनी जे शिवाजी मामा असतील किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे समाजातील सर्व जाती धर्म घटकातील लोकांनी ही महावीरप्पाची उमेदवारी ठरवलेली आहे. जनतेतून उमेदवारी झालेली की एक तरुण होतकरू आणि एक सुशिक्षित असा उमेदवार आहे आणि निश्चितपणानं मामाच्या ज्या काही उणीवा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी महावीरप्पांना आपण निश्चित या भागाचं प्रतिनिधित्व द्यावं ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि सर्व जाती धर्मातल्या लोकांची भावना आहे. आणि तरुण वर्ग तर अतिशय त्यांच्या ताकदीने त्यांच्या बरोबर आहे. आज जरी राजकीय काही चुकीच्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल तर तशी परिस्थिती नाही, ग्राउंडला जनता ही त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही सातत्याने ठेंगेलचं नाव घेताय त्या भागामध्ये येथील निवडणूक तुमची चर्चा बघायला मिळते, पण ठेंगेल असेल किंवा त्यांच्यासोबत खरं असेल दादागिरी या भागामध्ये सांगितली जाते आणि विरोधक म्हणतात की दादागिरी आम्हाला संपवायचे मिटवायचे, आहे का त्यांची खरं दादागिरी या भागामध्ये? नाही असं तुम्हाला वाटलं का? विरोधक म्हणतात या भागात. नाही विरोधक काय म्हणत असतील त्यांनी सिद्ध करून दाखवावं की त्यांनी कुणावर दादागिरी केली आहे किंवा कुणावर अन्याय केलाय. जर त्यांनी दादागिरी केली असती तर त्यांचे वडील जिल्हा परिषद सदस्य झाले नसते, जिल्हा बँकेचे संचालक झाले नसते, त्यांचे चुलते जिल्हा बँकेला संचालक होते, जिल्हा परिषद होते, ते दामाजी साखर कारखान्याला आता तानाजी भाऊ व्हाईस चेअरमन आहेत किंवा सूर्यकांत मामा व्हाईस चेअरमन होते. मग जर लोकांमध्ये जाऊन ते लोकप्रतिनिधी म्हणून जर निवडून येत असतील लोकांचे तर मग दादागिरी करणाऱ्या लोकांना लोक निवडून देतील का? म्हणजे हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेची मुलाखत घ्या. बरोबर. आता शेवटचा प्रश्न आहे, तुमचा संपर्क या गटातल्या प्रत्येक लोकांपर्यंत येतोय, प्रत्येक गावापर्यंत तुमचा काय बाकीच्या गावामध्ये काय चर्चा चालू आहे? चर्चा बाकी गावामध्ये आता कसं आमच्या या जिल्हा परिषद मध्ये महावीरप्पा ठेंगेल आणि बटांची शिंदे आणि
मंडेवाडीचे दसाडे, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. हा. शिंदे देखील त्या ठिकाणी सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा देखील मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांचं देखील लोकांमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम आहे. दसाडे आहेत ते एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. त्या परिसरामध्ये त्यांचं देखील मोठं काम गाव पातळीवरती चांगल्या पद्धतीनं आहे. त्याच्यामुळं काम करत असताना राजकीय हेतूतून काम न करता एक सामाजिक हेतूतून काम केलेलं आहे आणि महावीर अप्पांचं देखील कामच त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे लोकांची भावनाच महावीर अप्पांच्या बाजूने आता त्या ठिकाणी लोकांनाच असं वाटायला लागलं एक तरुण प्रतिनिधी आहे आणि महावीर अप्पांना या ठिकाणी मामांच्या ठिकाणी पाठवणं हीच खरी मामांना श्रद्धांजली आहे. ही जनभावना झालेली आहे आणि त्यांनी जनभावना होण्याचं कारण त्यांनी त्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि ते काम लोकांच्या आठवणीत अजून देखील आहे आणि त्याचाच एक उतराई कुठेतरी व्हावी आणि आपण आपल्या भागातला प्रतिनिधी हा शिवाजी मामाच्या रूपानं महावीर अप्पांना त्या ठिकाणी पाठवावं ही जनभावना आहे. ही काय राजू पाटील म्हणून माझी भावना नाही. विजय 100%. विजय हा 100% ना 101% विजय आहे. तो किती लीड न होईल हे निकालानंतर तुम्हाला स्पष्ट करेल आणि आपण मला या ठिकाणी माझं मत मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल खास करून मी आपलं देखील आभार मानतो. ठीक आहे. विजय हा 100% आणि खरं तर काम बघून या भागामध्ये खरं तर लोक त्या ठिकाणी मतदान देणार आहेत. ही खरं तर चर्चा बघायला मिळते. साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव? सिद्धेश्वर डोके. बरं, मोबाईल नाही मोठा वापरता येईल. केशावर आला बाहेर खाली ठेवू. हा ध्यान असते निवडणुकीकडे मग आहे बघायला लागते काय चाललंय काय नाही. बरं, काय इकडे चर्चा काय चालू झडपी? चर्चा झेडपीची महावीर अप्पा ठिंगेल. महावीर अप्पा ठिंगेल का बरं? नवीन उमेदवार आहे नवीन माणसाला कधी आणि आता युवक आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे. जुन्या माणसाला देऊया का निवडणुकीला अनुभव आहे त्याचा? जुन्या माणसानं मुंडेवाड रस्ता केलाय की 5 वर्षापूर्वी त्याची 5 वर्ष डागडुजी करायची होती. हा. डांबर एकदा वतून गेली त्याच्यावर आज तागायत भांजेनंच काम केले. रमेश भांजे कॉन्ट्रॅक्टर तेच होते. हा. त्या मुंडेवाडी रस्त्यावर मुंडेवाडीची 5वीच्या पुढे शाळा नाही. मुंडेवाडीच्या लहान मुलं सायकलीवर शाळेत येतात. अक्षरशः मुंडेवाडी रस्त्यावरून चांगल्या माणसाला मोटरसायकल चालवत नाही त्या सायकलीवर येतात जातात आणि पूर्ण फिरंगी ची झाडं रस्त्यावर आली ती. भांजेने काम केलं हा बरं रस्त्याचं काम भांजेकडे होतं. चाललंय व्यवस्थित काम झालं नाही. स्वतः कॉन्ट्रॅक्टर 5 वर्ष त्याची डागडुजी करायची त्यांच्याकडे होतं. त्यांनी एकदा डांबरी करून गेली ती पुन्हा माघारी आली नाही. त्याच्यावर काय मुरुम नाही खडी नाही काय नाही. आता जाऊन मुंडेवाडी रस्ता तुम्ही चेक करा. जिल्हा परिषद कशी ताब्यात त्यांच्या? आता कशाला द्यायची त्यांना म्हणून तर महावीर अप्पाला आम्ही मतदान करणार आहे ना. जमीन आहे त्यांना सगळे नवीन तरुण पोर आहेत म्हणजे ती जमीन आहे त्यांना सगळं. ती काय आईच्या पोटात शिकून आली ती काय बर कुणाला तर संधी दिल्याशिवाय युवकाला ती जमणार आहे का? पहिली तीच पाडा तीच रंगवायचा. आमदार साहेब लय काम केली म्हणजे भागात. आमच्या भागात तर काही कुठे दिसली नाही ती. बघायला नाही ते कुठे काय मुंडेवाड रस्ता नसता झाला. आमदार साहेब एवढी काम आहे ती 2000-4000 कोटीची. मग मुंडेवाड रस्ता व्हायला पाहिजे होता. बर एक बटन रस्ता आहे ती 30-5 वर्ष झालं चालू आहे. प्रत्येक इलेक्शन आलं की त्याच जुना पंढरपूर रस्ता त्याच रस्त्याचं काम दाखवायचं. तुम्ही काय बालकेला लीड देता त्यांनी कशी काम करायची इकडे? तुम्ही काय बालकेला लीड देता आलाय आमदारांनी काम कशी करायची इकडे? म्हणजे बालकेला लीड दिलं म्हणजे आमदारचं काम काय? बालकेला मतदान काय नाव घेऊन टाकलंय का? ह्या माणसाला ह्या बालकेला टाकले ह्या माणसानं आवताडे आमदार साहेबांना टाकले. जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. त्यांच्या खिशातनं काम करणार नाहीत ते. त्यांचं काम आहे त्यांनी करून दाखवलं पाहिजे. पण 5-6 वर्ष झालं इलेक्शन आलं की पंढरपूर रस्त्याचं काम दाखवलं जातंय. पूर्ण काम अजून नाही अर्धवट काम आहे. ठीक आहे. रस्ता आपण बघूया जाताना मुंडेवाड रस्ता बघा 100%. त्यामुळे ती पण ह्याच गावातला रस्ता आहे आणि ही पण त्याच गावातला रस्ता. त्यामुळे इथले उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडी निवडून येतील 100%. ठीक आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार 100% निवडून येतील. नमस्ते हो. नमस्कार. काय दाढी बिडी भारतासारखी ठेवून? मग आपण भारत नानाचं फॅन आहे त्यामुळे दाढी तर ठेवायला पाहिजे. दाढी ठेवायला पाहिजे. होय. बर नाना होतं काम इकडे जास्त? हो भरपूर होतं की. आणि चिरंजीव त्यांचे बघीर दादा त्यांचं पण आहे. काय नसते तुम्ही लोक संपर्क नाही म्हणून त्यांचा? अहो संपर्क नसला तर त्यांना विधानसभेला 1,15,000 मतं तर पडली असते का? एवढं मोठं मतदान होते म्हणजे उगाच होईल का? कसं काय असं असतं. बर बर. मग कसं चर्चा आता जिल्हा परिषद कसं घेता? जिल्हा परिषदला काय चांगला आता ही बाकीचे राजकारणात कसं असतं इलेक्शन लोकसभा विधानसभा ही वेगळी झाली. आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन ही तळागाळातल्या लोकांचं इलेक्शन असते. त्या लोकांपर्यंत उमेदवार पोहोचणारा पाहिजे. आता पुढच्या उमेदवाराचं ते सांगतात त्याने एवढी पदं भोगली तेवढी भोसवली पण त्या पदं भोगली भोसवली त्याचं त्यांनी काम सांगावं त्या उमेदवारांनी पुढच्या काय काम केले ते. तर नुसती पदं भोगून काय उपयोग आहे?
पद भोगल्याचं त्यांना काय आता तर आधी एकदा आमदार साहेबाला पोटनिवडणूक निवडून दिले, परत एकदा ह्या 24 निवडून दिले. नाही नाही आमदार साहेबाला निवडून देणं, मी एक छोटा कार्यकर्ता, मी त्यांच्याबद्दल बोलण्या इतका मोठा नाही. बरं हा मी फक्त ग्रामीण खालच्या लेवलचं बोलू शकतो. बरं आपण काय काम आहे तिकडं? आपल्याला तुम्ही संधी दिली तर काम करणार. आपल्याला तुम्ही काम केले त्यांनी? हो, तिथं त्यांनी सरपंच ते तिथलं चांगलं प्रकारे काम केलंय. हा, हा. काय कोण जिंकेल मग? हो, महावीर आप्पा ठेंगेल ही 100% निवडून आलेलेच जमा आहे. ठीक आहे. फक्त आता औपचारिकता बाकी राहिली. हा फक्त लीड मोजायचं आहे. महावीर आपण निवडून आले जमा येतं आता चर्चा बघायला मिळते. कट्ट्यावरती अजून काय लोक आहेत ती नेमकं काय म्हणते ते, काय चर्चा चालू आहे बसून बोलूया, बसू जरा मध्ये दोघांच्या. तर निवडणूक सगळ्यांसाठी महत्वाची ही. बरं का? राम राम. राम राम. काय ना पंडित पाटील. बरं पाटील साहेब स्वेटर घातलाय, थंडी गेली, आता उन्हाळ्यात आला इकडं. हा, जरा कामानिमित्त बरं चालू आहे, घराची कामं चालू चालू आहे. आहे ती राजकारण जोरात तापलं इकडं. राजकारण जोरात तापले म्हणजे कारण का तर उमेदवार जो आहे पुढचा हा कुठला पुढचा? विकास आघाडीचा हा हा ते क्षेत्र विकास आघाडीचा हा. हा जो उमेदवार आहे तो 1 नंबरचा उमेदवार आहे आणि तो इंजिनिअरिंग पास झालेला उमेदवार आहे आणि तो त्या गावचा सरपंच बी आहे. बर आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं हा तर त्यांचे जे वडील होते शिवाजी ठेंगील, हा हे पहिल्यापासून जनमानसातले एक मोठे कार्यकर्ते होते बर हा आणि त्या कार्यकर्त्याची पोच हा. आज ते जरी नसले, त्यांचे वडील जरी नसले हम्म. तर त्यांची पोच या ठिकाणी मिळावी म्हणून हम्म. या ठिकाणी सर्वसामान्यातून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. लोकांमधून जो उमेदवार जाहीर होतो हम्म. तो 100% विजयीच होत असतो. म्हणजे लोकांतून आली मागणी. लोकांना आलेली मागणी आहे त्या व्यक्तीची, त्यामुळं या ठिकाणी हा उमेदवार 100% विजयी होणार. त्याच्या बरोबर असणारे जे आहेत हम्म. पंचायत समितीमध्ये हा. हे दोन्ही उमेदवार खमकर आहेत आणि समाजामध्ये वावरणारे उमेदवार जे आहेत ते दिल्यामुळं या ठिकाणी आम्हाला एक असा विश्वास आहे. विश्वास म्हणण्यापेक्षा की आमची असणाऱ्या या भागातील सर्व माणसांची एक मानसिकता अशी आहे हा की शिवाजी मामा ठेंगेल यांची उतराई व्हावी हा आणि या व्यक्तीला निवडून जर दिलं तर या भागातील हा व्यक्ती विकास करू शकतो, हा हा म्हणून या व्यक्तीला सर्वसामान्य जनतेतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. मंगळमध्ये पण आमदार भारतीय जनता पार्टीचे हा. लय मोठा निधी आणलाय, प्रत्येक आम्ही ठिकाणी आकडा ऐकतो म्हणजे आहेत का झालाय? अहो, मला एक सांगा साहेब, ह्या व्यक्तीने जर निधी आणला असता हा. तर पंढरपूर नगरपालिका त्यांच्या ताब्यातून गेली असती का? हा, हा. मला सांगा, मंगळवेढा नगरपालिका त्याबद्दल गेली असती का? ह्याचं मुख्य कारण आहे असं, हा. कारण निधी आणला म्हणून फक्त सांगायचं काम हे करतात. हा. कारखान्यावरती या व्यक्तीनं 6 वर्ष, मला सांगा, दामाजी सहकारी साखर कारखान्यावरती 6 वर्ष, लोकांना 5 वर्ष चान्स मिळतो, याला 6 वर्ष चान्स मिळाला. हा. या असणाऱ्या या व्यक्तीनं, या समाधानदादा अवताडेनं, सध्या भाजपचा चेअरमन असणारा, त्याच्या विरोधात फक्त कामगारांनी हत्यार उपसलं. हा. सत्ता केंद्रात त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची, हा. आमदार होते ते. आणि ते आमदार असताना कामगारांनी संप करून त्यांच्याकडून सत्ता काढून घेतली आणि समविचारी आघाडीला या ठिकाणी निवडून दिलं. आज शिवानंद पाटील असू द्या किंवा आज महावीर ठेंगील आपलं आमचे टीके बॉस असू द्या, हा. या लोकांनी या ठिकाणी कारखाना विस्तृतपणे चालवला. लोकांना बिलं मिळायला लागली. आता जे रिटायर झालेले कामगार आहेत ना, त्याचे पैसे देखील सध्या ही चेअरमन देतोय, चालू चेअरमन कारखान्याचा. पाठीमागच्या लोकांचे. पाठीमागच्या लोकांचे अजून 9 महिन्याचे पगार आमचे मिळालेले नाहीत, ते देखील चेअरमन द्यायचे प्रयत्न करत आहेत. मला सांगा की तालुक्याचा पोशिंदा जर असणाऱ्या 10,000 लोकांचं नुकसान करत असेल आणि कारखाना चालू झाल्यानंतर 10 लाख लोक या कारखान्यावर जगतात, 10 लाख लोक, हे कुटुंब चालवायचं काम या ठिकाणी या व्यक्तीने समविचारी आघाडीने केलेलं आहे. आमदार साहेबांनी कारखान्यात नुकसान केल्याचं वाटतंय त्या काळात. कारखान्याचं नुकसान नाही, कामगारांना कमीत कमी नाही 3-3 वर्ष पगार मिळाले नाहीत साहेब. मी त्या कारखान्याचा कर्मचारी म्हणून काम केलंय. बर. मी स्वतः रिटायर्ड कर्मचारी आहे. मी रिटायर कर्मचारी असल्यामुळे मी तुम्हाला अजून मी सांगू शकतो की आम्हाला प्रायव्हेट फंडाची रक्कम 3 वर्षाची भरली नव्हती. ज्यावेळी शासनाने मदत केली या दामाजी कारखान्याला, समविचारी आघाडीच्या चेअरमनने ज्यावेळी मदत केली, त्या 94 कोटी मधून या ठिकाणी असणाऱ्या शिवानंद पाटील जे चेअरमन आहेत सध्या कारखान्याचे आणि व्हाईस चेअरमन जे तानाजीभाऊ खरात आहेत, या व्यक्तीने कामगाराचं भलं व्हावं, रिटायर कामगारांना पेन्शन मिळावी म्हणून एकमुखी 6,65,00,000 रुपये फंडाचे पैसे भरले आणि त्यामुळे आज आमचा उपजीविका आमची निर्भर चालतो या ठिकाणी. मग मला सांगा, अशा आमदारानं उभा केलेल्या व्यक्तीला आम्ही निवडून द्यावं, कशासाठी द्यावं निवडून, ते तर सांगा ना तुम्ही. बरोबर, हे पण प्रश्न आहेतच महत्वाचे. मग आता जे तुम्ही सांगताय की ठेंगील साहेब आहेत,
काय त्यांना त्यांच्या लोकांनी काय विश्वास ठेवायचा? अहो त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं त्यांच्या वडिलाचं कार्य पाहिलंय ना आम्ही जवळनं. त्यांच्या वडिलांचं काम पाहिलंय आम्ही जवळनं. कारण काय एखादी स्त्री रस्त्यावर अडवाणी चालत असेल आणि त्या रस्त्यावर जर हा व्यक्ती जात असेल तर स्वतःच्या गाडीमध्ये आई बहीण म्हणून गाडीत बसवलं आणि तिथं पण नेऊन सोडण्याचं काम या मामाने केलंय. मग या मामांचा मुलगा देखील त्याच वाटेवर चालतोय सध्या, म्हणून मावर अप्पाला या ठिकाणी आम्हाला निवडून द्यायचं आहे. आलं का लक्षात? 101% सर, गॅरंटी तर सोडूनच द्या. 101% आपण सांगतोय आम्ही तुम्हाला. उमेदवार पण रमेश भांजे ते पण तगडे. रमेश भांजे, अहो कशाला नाव घेता साहेब रमेश भांजे? आम्ही त्या उमेदवाराला आम्ही खालच्या पत्राला कधी बोलत नाही. मला सांगा, जो वाळू चोरून व्यवहार करतो, जो लोकांसाठी डकायची कामं करतो, असे उमेदवार फक्त याला मिळतात. आलं का लक्षात? अहो मला सांगा, भाजपची आता ही जी बॉडी उभा केलेली आहे ह्यातले यांचे उमेदवार किती दाखवून त्याला विचारा. समाधान दादांना विचार, तुमचे उमेदवार किती तुम्ही त्यांना विचारा. स्वतःने तयार केले, स्वतःहून तयार केलेले किंवा भाजपच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यामुळे किती कार्यकर्ते उमेदवार दिले ते बी बघा तपासून तुम्ही. सगळे नानाचे कार्यकर्ते. अहो सगळे हे नानांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत. फक्त फोडाफोडी आणि पैसे मिळवणे याच्याशिवाय दुसरं काय काम केलेलं नाही साहेब. हे आम्ही पहिल्यापासून जाणतोय. आज राजकारणात मी नवा नाही, राजकारण मी पहिल्यापासूनच करतोय या ठिकाणी. पण तुम्हाला कुठलं उमेदवार नावं ठेवायचं नाहीत. कुठल्या लोभानं कुणासाठी कोण गेलं हे आम्हाला घेणं देणं नाही. त्यामुळे 100% ठेंगेल साहेबांचं इथं 101% ठेंगील साहेबाबरोबर असणारे 2 गण जिल्हा गण पंचायत समितीचे आणि ठेंगील साहेब हे तिन्ही उमेदवार निवडून आले. आजच मी तुम्हाला घोषित करतो. असं करून परत एकदा बघितलं आमदार करताय 101% आणि भगीरथ दादाशिवाय आमदार होणार नाही पुढच्या वेळेस. गॅरंटी. फक्त यांचं काय व्हीएम मशीन एकदा बंद झाली की ह्यांचं पूर्ण ह्यांना चिन्हच मिळणार नाही मला वाटतं त्या मतदान पेटीमध्ये. आलं का लक्षात? तुमच्या मतदान पेटीमध्ये कमळाचं चिन्हच मिळणार नाही. हे तुम्हाला भालके गट मंगळ संपला ही काय चर्चा अफवा आहे फक्त. अहो भालके गट जर संपला असता तर महाविकास आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार निवडून कसे आले मंगळवेढला? मला तुम्ही सांगा ना. भालके संपलं कसं काय म्हणता तुम्ही? अहो भालके जिवंत आहे म्हणून तर तालुका आहे सध्या. बरोबर, जिवंत आहेत. आणि जोपर्यंत इथली लोक भालकेवरती प्रेम करणार आहेत किंवा या भागामध्ये भगीरथ जोपर्यंत आमदार या भागामध्ये करत नाही तोपर्यंत लोक शांत बसणार नाही. चर्चा बघायला मिळते. नमस्कार, काय ना? नितीन महादेव रणे. ते गाडी बंद करा, लय त्याला माग झालं या. काय रणी साहेब काय म्हणते इकडे प्रमुख परिस्थिती? चांगलं आहे वातावरण सध्या. कोणाला? समाधान तळे दादांना. कसं काय वातावरण चांगलं आहे? एक नंबर कामं झालेली ते. काय कामं केली ती? रस्त्याची कामं झाली ते, लाईटिंगची कामं केलेली ते, भरपूर कामं झाली. निधी भरपूर आलाय. होय. रस्ते काय लय खराब दिसू लागले गावात लोक म्हणते. चालू आहे ती कामं. बर, कामं चालू आहेत. आता कुठे मुडवी रस्ता खराब आहे म्हणून कुठलाही पंढरपूरचा कुठला राहिला असतं आहे. मग आता स्टेप बाय स्टेप समजा गावाला एकदम उठून उभारले तर काम होते ते. बर, कुठलं काम पूर्ण झालं या भागात? काम चांगली भरपूर काम पूर्ण झाली ती. कोणते 2-3 कामं सांगा आम्हाला म्हणजे बघता येतील का? ह्याचं काम पूर्ण झालंय. आपले काम सभा मंडप पूर्ण आहे. बर, रस्त्याशीच आता एवढा मोठा मुरुम भरलाय. जवळजवळ मला वाटतंय माझे काही 40-41 रनिंग आहे. तर तेव्हापासून तो मग त्या रस्त्याचं काम म्हणजे आता कोणी केलेलं नाही. असं काम केले त्यांनी. बरोबर. म्हणजे काम उमेदवार कसे आहेत? उमेदवार दिले चांगले ते उमेदवार. कोण आहेत? मधु कोकरे आहेत, भांजे आहेत. बर, काम आहे त्यांची. येतील निवडून. येतील. ठीक आहे. हे उमेदवार आहेत का? उमेदवार. मग उमेदवार नको रोल. तर या एकूण प्रतिक्रिया खरं तर ब्रह्मपुरी गावातल्या लोकांच्या बघायला मिळते. त्या लोकांसोबत बराच वेळ झाला आपण संपर्क करतोय, त्यांना अनेक प्रश्न विचारतोय. या भागातलं नेमकं राजकारण कसं चालू आहे, लोक अनेक खरं तर ठेंगील यांच्या मागे उभं राहायची चर्चा करतात. तर त्याच्या पाठीमागची काय कारणं विचारली तर सांगतात की शिवाजी मामांचं या भागामध्ये मोठं काम आहे. खरं तर ठेंगील परिवार देखील पूर्णपणे राजकारण असेल, समाजकारण असेल, यामध्ये लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा खरं त्यांचा परिवार आहे. दुसरी गोष्ट बघायला गेली तर आमदार साहेबांनी ज्या भागामध्ये कामं केली, आश्वासन दिली होती ती खरं तर पूर्ण न झाल्यामुळे लोक खरं तर पूर्णपणे त्यांच्या वैतागलेली किंवा नाराज असल्याची तर आपल्याला या ब्रह्मपुरी गावातून त्या ठिकाणी बघायला मिळते. अनेक लोकांसोबत त्या ठिकाणी चर्चा करतोय. खरं तर ह्या दामाजी नगरची जर सध्याला परिस्थिती बघायला गेली तर महावीर आप्पाचं देखील काम मोठ्या प्रमाणात सांगितलं जातंय. गावामध्ये सरपंच होते, सरपंचाच्या माध्यमातून मोठी या भागामध्ये किंवा त्यांच्या गावामध्ये विकास कामं केली आणि शिवाजी मामांना श्रद्धांजली म्हणून महावीर आप्पांना निवडून द्यायची अशी देखील खरं तर चर्चा या लोकांमध्ये आहे.
खरं तर हे मतदान आहे अगदी 4-5 दिवसावरती, खरं तर 7 तारखेला मतदान होणार आहे आणि हे सगळे चित्र आज 9 तारखेला स्पष्ट होईल. परंतु आता सध्या तरी ब्रह्मपुरी गावचा तुम्ही जर कौल विचारताल तर ब्रह्मपुरी गावामध्ये आता सध्याला तरी महावीर आप्पांचं पारडं जड असल्याचे चित्र या ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे आमच्यासोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, ब्रह्मपुरी.